लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण एका शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या एका विशिष्ट गावामध्ये आलोय। त्या गावची ओळख म्हटल्याच्या नंतर पहिलं नाव येतं ते म्हणजे लोकसभेचे असणारे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील। त्यांचा या गावाशी एकदम जवळचा संबंध आहे। त्याचं कारण असं आहे की हे गाव त्यांनी दत्तक घेतलेलं आहे। त्या गावाचं नाव आहे संसद आदर्श ग्राम करंदी। हे असणारं गाव आहे। या गावामधले असणारे डेव्हलपमेंट असेल, विकास असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, या मतदारांपर्यंत दादा किती पोहोचलेत किंवा असणारे वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून किती कामं झालेली आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा या लोकसभेला ज्यांनी गाव दत्तक घेतलं होतं, जे असणारे खासदार असतील किंवा विद्यमान भविष्यात येणारे खासदार असतील कोणी पण, त्या असणाऱ्या खासदारकी ह्या पदाबद्दल, त्या खुर्चीबद्दल नक्की भावना कोणती आहे हे आपल्याला जाणून घ्यायची आहे। या गावामध्ये असणारे माझ्या मागच्या बाजूला काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्यावर आपल्याला बातचीत करायची आहे की त्यांच्या मनातला खासदार नेमका असावा कसा। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? सुरेश नप्ते। बरं, कुठे राहता? इथे गावातच राहतो, गावात राहताय? वस्तीवर। साधारणतः गावामध्ये विकासाच्या बाबतीत आणि अविकासाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? गावाचा विकास झालेला आहे आमच्या पूर्वी तसा। आत्ता चालूच आहे विकासाची कामं काही। मग मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा? आमच्या मनातला खासदार जनतेतला असावा, सर्वांना मिळून विकास करणारा असावा। आता आमच्या गावात पूर्वी पण विकासाची कामं झाली आहेत भरपूर। 25 वर्षांपूर्वीचं गाव किंवा अजून इथून मागे 10 वर्षांपूर्वीचं गाव किंवा 5 वर्षांपूर्वीचं गाव, ते गाव आणि आत्ताचं गाव काय फरक आहे? आता पूर्वीचा आमच्या गावात बागायत नव्हतं, बागायत क्षेत्र वाढल्यामुळं आता विकास होत गेला, कारखान्याच्या माध्यमातून होत गेला, काही राष्ट्रवादीच्या माध्यमातून होत गेला विकास इकडं। शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? शिवाजीराव आढळरावबद्दल यांचं काय वाटतं? काय वाटत नाही एवढं विशेष। डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्ह्याबद्दल आदरच आहे। कसं काय? आता नवीन नेतृत्व आहे, काहीतरी करेल ही आशा आहे लोकांची। शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल असं कसं काय वाटतं? 15 वर्ष आढळराव पण होते इथं, त्यांनी फारसा विकास केला असं काही नाही, फार मोठा विकास नाही ना त्यांचा। समाधानी आहात? विकासाबाबत समाधानी नाही। हे गावाची काही कामं झालेली जी दिसत आहेत ती कुणाच्या मार्फत झाली? ही सगळ्यांच्या काही राष्ट्रवादीच्या मार्फत झालेली आहेत, काही त्यांच्या मार्फत पण झालेली आहेत, आढळरावच्या मार्फत पण थोडेफार झालेले। आता संसद आदर्शच गाव घेतलं होतं त्यांनी ना, पण त्या संसद आदर्श गावाच्या मानाने विकास नाही झालेला। ही पूर्वीची कामं आहेत काय याच्यात। हो, धन्यवाद। मी परत तुमच्याकडे येईल। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? सुनील यशवंत वरपे। कुठे राहता? गावातच। काय लोकसभेबद्दल काय वाटतं? लोकसभेबद्दल काय वाटायचं? काय नाही वाटत। आता लोकसभेमध्ये तुमच्या असणारा भविष्याचा विचार केला जाणार आहे। तिथे जाणारे जे नेते मंडळी निवडून जातील ते आपल्यासाठी धोरण तयार करणार आहे। शेतकरी आहात का तुम्ही? हा, शेतकरी। मग शेतीसाठी कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे? शेतीसाठी शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, अजून मग शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळावा, ऊसाला बाजारभाव मिळावा, दुधाला बाजारभाव मिळावा। ते ह्या 5 वर्षात काय बाजारभाव मिळालाच नाही। मग आता हे सरकार अपेक्षित ठरलं शेतकऱ्यांच्याबद्दल, तर मग आता हे सरकारवर आम्ही नाराज आहे। सध्या तरी सरकारवर नाराज आहे, कारण कसं या सरकारने शेतकऱ्यांना अजिबातच लक्ष दिले नाही। शेतकऱ्यांचा माझा कांदा होता 2.5 एकर, माझा कांदा 3.5 रुपयांनी गेला, आणि 3.5 रुपयांनी गेल्याच्या नंतर मला ते भांडवलच नाही उभं राहिले त्यातून। मग शेतकऱ्यांना अजिबात हे सरकारचं लक्ष नाही, सरकारवर पूर्णपणे नाराज आहे आम्ही। हे सरकार कोणाचं आहे? हे सरकार भाजपचं ना। आता तुम्ही म्हणता शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये, सरकार भाजपचं हे सर्वांनाच माहिती आहे। मग शेतकऱ्यांची बाजू जर सरकार घेत नाही, मग नक्की बाजू कोणाची घेत आहे? मग शेतकऱ्यांच्या सिटीतल्या लोकांना स्वस्त मिळावं, आम्ही पिकवलेला भाजीपाला असेल, दूध असेल किंवा कांदा असेल, ऊस, साखर पण तिथे असेल, मग कोणतं जे असेल ते फक्त सिटीमध्ये मतदान जास्त आहे ना, मग सिटीमधल्या लोकांना स्वस्त मिळावा। आणि शेतकऱ्यांचा विचारच केला नाही। शेतकऱ्यांनी आत्महत्या विदर्भामध्ये इथून मागे केल्या, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे असं सरकारचं धोरण आहे। म्हणून त्यांनी आताच्या वेळेला शेतकऱ्यांचा कुठलाच विचार केला नाही, कारण शेतकऱ्याला रात्रंदिवस आता मला पाणी धरायला जायची, रात्रीचं पाणी धरायचं, रात्रीची लाईट आहे, रात्री मी पाणी धरले किती 8:30 ते 2 वाजेपर्यंत रात्री पाणी धरले। मग रात्रीची लाईट नसल्यामुळं साप वगैरे भेटतात, कुठं वाघाचं बेव असतं, कुठं डुकरं असतात, रानडुकरं, यांच्या समोर किंवा आल्याच्या नंतर तरी आम्हाला शेतीला पाणी द्यावंच लागतं। मग ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी लाईट ठेवलीच नाही ना। कंपन्यांसाठी भरपूर लाईट असती, शेतकऱ्यांसाठी लाईटला हेच नाही ना।
आणि बाकीच्या राज्यामध्ये लाईट बिल माफी, महाराष्ट्रामध्येच लाईट बिल शेतकऱ्यांकडून घेतलं जातं. अशी परिस्थिती अगोदर कधी निर्माण झाली होती का? ही परिस्थिती अगोदर निर्माण झाली नाही, पण मागल्या शेतकऱ्यांनी, मागल्या सरकारने सुद्धा हे शेतकऱ्यांच्याबद्दल एवढं म्हणजे म्हणावं असं नाही. पण शरद पवार मी मानतो, कारण शरद पवारांनी शेतकऱ्यांकडे लक्ष होतं. ऊसाला बाजार मिळत होता. ऐकून घ्या, मला काही कोणत्या पक्षाबद्दल बोलायचं नाही, पण शरद पवारांनी चासकामान धरणाचं काही गावाने काम केलं. तसे आमच्या गावाला पाणी आलं, शेत बागायत झालं सगळं क्षेत्र. अलग लक्षात, मला मग कोणत्या पक्षाचे किंवा काय नाही, पण शरद पवार शेतकऱ्यांसाठी खास माणूस आहे. आणि शरद पवारांसाठी ह्या वेळेला तरी लोकांनी मतदान करायला पाहिजे. कारण कसं आहे, आमच्या गावाबद्दल तरी शरद पवारांनी चांगलं केलेलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव पाटील? हे बघा, आता सध्या अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव पाटील हे आत्ताच समीकरण सांगता नाही यायचं, कारण वातावरण तशी निर्मिती झालेली नाही. वातावरण ज्या वेळेला निर्मिती होईल त्यावेळेला नक्की सांगता नाही यायचं आता, पण याचं वातावरण तयार होईल तेव्हा. अजून काय पण तुम्ही म्हणले शरद पवारांसाठी मतदान केलं पाहिजे, मग नरेंद्र मोदी की राहुल गांधी? शेतकऱ्यांसाठी शरद पवारला मतदान करायचं. देशामध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधीचं नाही सांगता येत तसं. आता कसं होतं की आता त्यांनी मग इथून माग राहुल गांधीचं नेतृत्व काय असं म्हणजे एवढं असं म्हणावं असं राहुल गांधीचं नेतृत्व नाही. पण कसं होतं, मला एक म्हणायचं की मोदींनी सुद्धा शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे ना. शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी कर्जबाजारी झाला, शेतकऱ्यांना अहो तुम्ही सांग, कोणत्याच मालाला बाजार नाही हो, कोणत्याच मालाला बाजार नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी? फाशी घ्यायची पाळी आली नाही. मग शेतकऱ्यांकडे मोदींनी लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे, हां, हे मला म्हणायची. मी तुमच्याकडे परत येतो. दादा, काय नाव तुमचं? वैभव डोकले. काय वाटतं, दादांनी अनेक प्रश्न मांडलेत, तुम्हाला काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल एक असं वाटतं की आज जरी आमचं करंदी गाव असेल, करंदी गावात भरपूर निधी आलेला आहे. जरी सांगतायत की आता दादा सांगतायत की शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे, बरोबर आहे, पण शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे हे 100% खरं आहे. परंतु आज नरेंद्र मोदींनी भरपूर योजना काढलेल्या आहेत. जसं शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक बिल आहेत. परत अजून भरपूर अशा योजना आहेत, त्या आहेत माझ्याकडे, तुम्हाला सांगेलच वेळ आल्यावर, आणि यांना बी सांगेल की त्या योजना 100% झालेल्या आहेत सक्सेस. यांना वाटत की नाही झालेल्या. परंतु आज जरी झालं, करंदी गावात नाही म्हणलं 4,25,00,000 आणि 4,87,25,000 रुपये इतका निधी करंदी गावासाठी आलेला आहे सांसद आदर्श ग्राममधनं. यांना वाटतं की नाही झालेला, माहीत नाही मला. त्यांनी मला एक असं वाटतं की करंदी ग्रामपंचायतमध्ये जावा, किती झाले निधी ते सांगतीनच स्वतः. शिवाजी आढळराव एका बाजूला आहे, डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंबद्दल तुम्हाला काय वाटतं? सिने अभिनेता म्हणून 100% त्यांना पसंती आहे, परंतु खासदार म्हणून पसंती नाही आहे आमची. का बरं? का तर खासदार, आज मी एक फेसबुक व्हॉट्सअपला अशीच एक व्हायरल झाली ती पोस्ट की अमोल कोल्हे म्हणतात की कुठं नारळ फोडायला प्रचाराचे आले नाही म्हटले. मग आंबेगावमध्येच वाटतं असा विषय आला होता की डॉक्टर साहेबांना फोन केला की आपल्याला नारळ फोडायचा आहे संध्याकाळचा. कार्यकर्त्यांना म्हणले हो 8:30 वाजता येतो, आणि आलेच नाही. मग आत्ताच जर असं करत असेल तर खासदार झाल्यानंतर कसं करणार? याचं कारण काय? ते त्यांचं पर्सनल विषय असेल. राजकारणामध्ये येत असताना कुटुंब एक व्यवस्था असते, राजकारण एक व्यवस्था असते, त्याच्यामध्ये समाज सांभाळावा लागतो. पण ह्या दोन ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये नाळ जोडणारा एखादा नेता असेल तर त्या नेत्याकडून तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की सर्वसामान्य जनतेसोबत जुळले पाहिजे, की किंवा जेवढं सोपं नाही आहे की राजकारण आणि सिने अभिनेता जे स्टेज आहे एवढं सोपं नाही आहे. शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? शिवाजी आढळराव पाटलांबद्दल नेहमी आदर वाटतो. नेता कसा असावा तर त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. का बरं असं का? कारण असं का तर कारण मी जवळून कुणीही जरी आज रविवारचं जर त्यांची सभा म्हणजे लांडेवाडीला कायम असतात ऑफिसला, रविवारी तिथं असतात, गुरुवारी भोसरीला असतात, आठवड्यातले 3 दिवस असतात, एक शनिवारी पुण्यात असतात. तर 3ही दिवस रविवारी कधी तुम्ही जरी गेले तरी ते भेटू शकतात सर्वसामान्य माणूस. आणि जरी तुम्ही कोणतंही काम त्यांच्याकडे नेलं तर मोकळ्या हाताने कधी पाठवत नाहीत. तुम्हाला वैयक्तिक अनुभव आलाय का? भरपूर वेळा अनुभव आलेला आहे. काय कामं केली तुमची? आमची भरपूर, आता तुम्हाला सांगतो करंदी गावात नाही मला 25 लाखाचा स्वतः ते निधी दिलेला आहे. परत आता जिल्हा परिषद आरोग्याचं हॉस्पिटल आहे आमच्या इथे ते, तर त्यांना त्यावेळेस आम्ही एक फोन केला, त्यांना सांगितलं एकनाथ साहेबांना फोन करा, तर त्यांनी लगेच तुरंत तिथले, आम्ही बसलोच होतो तिथूनच फोन लावला होता. आमचं तिथं लगेच फोनवर काम झालं.
आणि काही गोष्टी असल्या जरी माझं काही जरी कामं असलं तर त्यांना निम्म्या रात्रीला फोन केला तरी ते फोन उचलतात. पुढे येतो परत तुमच्याकडे येतो. दादा काय नाव तुमचं? नितीन दरेकर. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल असं वाटतं की खासदार म्हणून आपण ज्याला निवडू तो प्रामाणिक, स्वच्छ आणि चांगला माणूस असावा. असा आपण एक खासदार निवडून देऊ जेणेकरून आपल्या लोकशाहीला बळकटी मिळेल. असं एक खासदार निवडून द्यायचं आमचं ध्येय आहे. आम्ही त्या दृष्टीने चांगला खासदार निवडून देणार. चांगला खासदार निवडून देणार. मग एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील आहे, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. मग कोण चांगलं? अमोल कोल्हे जर आपण घेतलं त्यांचा विषय तर ते सिने अभिनेता म्हणून नक्कीच चांगले आहेत. संभाजी महाराजांची भूमिका ते खूप चांगली छान मांडतात. त्यांना ते पसंती आहे. पण ठीक आहे, सिरियलपुरता आपण त्यांचा विचार तसा करूया, अडचण नाही आहे. ते चांगले आहेत, छान आहेत, स्वभावाने चांगले आहेत, बाकी त्या गोष्टी नाहीत. पण खासदार म्हणून तर मी त्यांना आत्ता बघू नाही शकत. कारण कसं आहे, खासदार त्या भागामध्ये फिरलेलं असावं, त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र त्यांना माहिती असावं, त्यांचं काम माहिती असावं. नक्कीच यांनी आत्तापर्यंत तो काय अनुभव घेतलेला नाही, कुठल्या प्रकारचा राजकीय अनुभव त्यांना नाही आहे. नक्कीच ते जरी शिवसेनेत उपनेते असतील तरी ते एवढे ते सक्रिय नव्हते. त्यामुळे खासदार म्हणून थोडंसं आपण त्यांना लांब ठेवलं तरी चालेल. मला असं वाटतं जे खासदार आत्ता आहेत ते शिवाजीदादा आढळराव पाटील ते नक्की जनतेशी नाळ जोडून जनतेबरोबर राहणारे किंवा जनतेत प्रत्येक गोष्ट जनतेशी शेअर करणारे किंवा निम्म्या रात्रीलाही ते फोन उचलणारे असे ते खासदार आहेत. म्हणून नक्कीच शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार म्हणून आम्हाला आवडतील. काय वाटतं तुम्हाला की या लोकसभेबद्दल की तुमच्या मनातला खासदार कसा असावा? आमच्या मनातला विमानतळ आणणारा असावा, रेल्वे आणणारा असावा, सगळे आमच्यासारख्या उद्योजक कामाला लावायला असणारा. तर अमोल कोल्हे आमची ती दिशा दिसते. अमोल कोल्हे चांगलं काम करतात आहे आणि त्यांची दिशा नुसतं महाराष्ट्रापुरती नाही तर भारत देश आहे, प्रत्येक 244 देशात त्यांनी गाजवलेली आहे. असा चांगला नेता आहे राहुल. तुम्हाला माझं म्हणणं असं की अमोल कोल्हे असावा, कारण की तो उमेदवार हा नवीन आहे आणि दादांना मी इथून पाठीमागं 5 वर्षापूर्वी मतदान केलेलं आहे. परंतु दादा गावच्या विकास कामात जरा कमी पडलेले आमच्या करंदी गावात. आदर्श असूनसुद्धा त्यांनी फक्त 25 लाख रुपयाचा निधी मंदिरासाठी दिला आणि त्यांनी युवकांकडे त्यांचं लक्ष नाही, काय नाही, शेतकऱ्यांना बाजारभाव नाही. आता इथून मागे दिलीप वळसे पाटील होते तर त्यांनी सभामंडप, कॉन्क्रीटचं काम, परत अजून रस्ते सगळं वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे. असा विषय आहे. हा एक मुद्दा झाला. तुम्ही तरुणांचा विषय मांडला. तरुणांसाठी या ठिकाणी कुणी असो नेते मंडळी, ते नेते मंडळींनी तरुणांसाठी काय केलं पाहिजे? तरुणांसाठी काय, इथं MIDC एरिया आहे, त्यांनी तिथं जाऊन कंपनीसोबत चर्चा करून तिथं मॅनेजमेंट संघ बोलून गावातली लोक कामाला लावली पाहिजे मुलं. तुम्ही कधी गेले होते का तिथं? हो गेलतो ना. काय झालं? सांगितलं साहेबांनी, काम केलं माझं. मग झालं. हा केलं, वळसे पाटलांनी केलं काम माझं. वळसे पाटलांनी. मी विधानसभेला तुमच्या केलं. आता लोकसभेबद्दल बोलूयात आपण. लोकसभेबद्दल विधानसभेला मी पुन्हा एकदा या गावामध्ये येईल. आता लोकसभेमध्ये शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला, डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहेत. तुम्ही तुमच्या नोकरीच्या संदर्भात असे खासदारांपर्यंत कोणत्या पोहोचले होते का? खासदारांसोबत पोहोचायचा विषयच नाही, कारण खासदार येतात कधी, वर्षातून एकदा इकडे येतात. आता त्यांचं म्हणणं आहे की वर्षातून एकदा खासदार इकडे येतात, तरुणांसाठी काही काम करत नाही, गावामध्ये त्यांनी काही चांगलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? सर मी प्रामाणिकपणे सांगतो, 4.5 कोटी एवढा निधी आहे करंदी गावामध्ये. हे भव्य तुम्ही मंदिर पाहत असाल, 25 कोटीचा निधी आहे. पवनचक्की असेल, रस्ते असतील, वर्गखोल्या असतील, अशा त्यांच्या माध्यमातून 4.5 कोटीचं काम आपण करंदीमध्ये बघतोय. जर विश्वास नसेल, ग्रामपंचायतमध्ये तुम्ही त्याचे बघू शकता, माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये तुम्ही काढू शकता. असं नाही झालं नाही काम, असं नाही म्हणू शकत. झालंय, पूर्वी झालं, आत्ताच्या खासदारकी पण त्यांनी भरपूर कामं दिलेली आहेत. आणि दुसरं म्हणाल रोजगाराविषयी जरी, आणि खासदार हे म्हणतात तसं गावात एकदाच येतात, मान्य आहे. खासदार एकदा दोनदा येत असतील, पण त्यांच्या स्कीम तर पोचल्यात ना आपल्यापर्यंत. त्यांनी निधी तर दिला आहे, तो निधी नाही दिला असं त्यांनी सांगावं, कुणी सांगावं. आणि खासदार प्रत्येक वेळीच तुमच्या दारी असं तर काय होणार नाही. खासदारांना 6 तालुके आहेत, एवढा मोठा लोकमतदारसंघ आहे. तो जर फिरणं आणि प्रत्येकाच्या गावात जर 4 वेळे 10 वेळेने शक्य नाही. आपण पण ते समजून घेतलं पाहिजे, प्रॅक्टिकली शक्य नाही. पण ठीक आहे ना, एकदा दोनदा येतात, पण निधी भरपूर आला, 4 कोटी निधी आलाय. आम्हाला न मान्य करण्यासारखं काहीच नाही इथं. दादा हे म्हणतात की 4 कोटी निधी आलाय, काय वाटतं? 4 कोटी निधी नाही आलेला, सगळं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं करंदी गावातली झालेली. तुम्ही हे विचारलं होतं अगोदर कधी असं? हो मी विचारलं होतं, बागाटीताई आहेत त्यांना विचारलं होतं, दवाखाना कोणाच्या माध्यमातून झाला, तर त्या म्हणल्या होत्या झाल्या आमच्या माध्यमातून झालेला आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाला आहे. हे काँक्रीटचे कामे अख्खं गाव फिरा तुम्ही, राष्ट्रवादीचीच कामं तुम्हाला दिसतील.
म्हणजे वैयक्तिक मी काय कोणत्या पक्षाचं नाही आहे, पण आहे ते सत्य तुम्हाला सांगतोय मी दादांना पण मतदान केलं होतं, पण आता नाही करणार, आता अमोल कोल्हेला मतदान करणार आहे. ते म्हणतायत की जिल्हा परिषदेच्या मार्फत झालं, ते नेमकं काय प्रकरण आहे? सर आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे कामं झाले म्हणजे शासनाचेच कामं आहेत. पाठपुरावे कोणाचे झाले हे महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला कामं झाली, आम्ही मान्य करतो ना, सुरुवातीला कामं झालेली आहेत. जिल्हा परिषद माध्यमातून असो, आमदारांच्या निधीतून असो, कामं झालेली आहेत, नक्कीच मान्य आहे. हे गावाचा चेहरा मोहरा दिसतोय. हे दोन्ही आमदारांनी पण कामं केलेली आहेत नक्कीच, आणि खासदारांनी पण कामं केली. आपल्याला नाकारता येणार नाही खासदारांना, पण आपल्या खासदारांनी 1 रुपयाचा निधी नाही टाकला असं कुणी म्हणावं आणि त्याची चौकशी व्हावी. चौकशी आणि ती सगळं कळेल. आणि जर कामं नसतील झाली तर तुम्ही खासदारांना मतं देऊ नका, मी स्पष्ट म्हणणार आहे. आणि जर कामं झाली असतील गावात आणि ते जेवढी कामं झाली असतील तुम्हाला ते मान्य करावं लागेल, माझं असं म्हणणं आहे. बाबा काय नाव तुमचं? दत्तोबा पिंगळे. कुठे राहता? इथंच राहतो चौकात. इथेच राहता. बरं, मग मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक आहे. बर. एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील आहे, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे. काय वाटतं तुम्हाला हां, उमेदवारांबद्दल? मला असं वाटतं की बा 15 वर्ष जे आपले शिवाजीराव आढळराव होते, आत्तापर्यंत त्यांनी केलेली कामं ठीकच आहेत. गावामध्ये लक्ष टाकणं, येण्याच्या संपर्कात किंवा गावामध्ये जे काय बोलण्याचे कामं जी केलेली आहेत इच्छुकप्रमाणे चांगली केलेली आहेत. भले नेती कोणाचा असू, पैसे देणं आणि पोचवणं आमच्यापर्यंत काम हे शिवाजीराव आढळरावचं काम आहे. हे झालंय का? हा झालं ना कामं. मग समाधान कोणाच्या बद्दल तुम्हाला समाधान आढळरावबद्दल आहे का? हो. का बरं? कामं ठीक झाले ना, आपल्याकडे लक्ष आहे त्यांचं इथं नेहमी गावात. डॉक्टर अमोल कोल्हे बद्दल काय वाटतं? आता अमोल कोल्हे मी पाहिलंच नाही तर काय तुम्हाला सांगायचं. 15 वर्ष यांना पाहिलंय, अमोल कोल्हे अजून पाहिलंच नाही. बरं, मग मला एक सांगा की लोकसभेचे मतदान होत असताना तुम्ही म्हणताय आता त्यांना पाहिलंच नाही, लोकसभेच्या निवडणुकीत हे पाहण्याचा हा कार्यक्रम महत्त्वाचा असतो का? पाण्याचा नाही पाण्याचा कार्यक्रम महत्वाचा, पण आज उमेदवारच पाहिलं नाही ना. खासदार जे शिवाजीराव आढळराव 15 वर्ष येतात जातात, वर्षात 4 येडं मारतात, आम्हाला त्याच्याबद्दलच आपुलकी वाटणार ना. बाबांचं म्हणणं आहे की आढळराव पाटलांनी या ठिकाणी खर्च आणून दिलाय, निधी आणून दिलाय, त्याबद्दल काय वाटतं? तर बाबांना दिलंय, कारण की बाबा चौकात असतात, बाबांना फक्त मंदिरात दिसते, बाकी काय एवढं दिसत नाही मला असं वाटतं. बाबा मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत किती खासदारांना मतदान केलंय? आत्तापर्यंत खासदारांना फक्त शिवाजीराव आढळरावलाच केलं 3 वेळेस 15 वर्षे. त्याच्या पुढचं काय आठवत नाही, पण हे 3 इलेक्शनला तर शिवाजीराव आढळरावला केलं. आता इथून पुढे इथून पुढं आपल्याला आवडतं तो आहे, म्हणजे तो असेल तर त्यालाच करणार. हां. सामान्य नागरिक आहे, मी सामान्य नागरिक आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातला. मला माझं असणारं बहुमत किंवा माझं असणारं बहुल्यमान असणारं जे मत आहे खूप किमतीचं, ते मी शिवाजी आढळराव पाटील यांना का द्यावं? का द्यावं म्हणजे किंवा त्यांचं आत्तापर्यंत जे झालेला इतिहास आहे इथं चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं, मी पक्षाचा असल्यामुळं ते काम करणार ना. पक्षाचे आहेत. बरं, मी इकडे येतो. माझं बहुमूल्य मत हे मी तुमच्या नेत्याला का द्यावं? थोडक्यात दादांसारखा व्यक्तिमत्व जर बघितलं आपल्या, प्रत्येकाच्या बरोबर कनेक्ट, कधी पण फोन उचलणारं, प्रसंगावधान राखून प्रत्येकाशी जवळीक करणारं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला मदत करण्याची भावना ज्या नेत्यात आहे, जो नेता आपल्याला आपण केंद्रीय मंत्री म्हणून बघू शकतो, असा नेता आहे, त्या नेत्याला आपण बहुमूल्य आपलं मतदान द्यावं असं माझी इच्छा आहे. मला एक समीकरण समजत नाही, तुमचा हा भाग राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना ह्या विभागांमधून आंबेगाव तालुका आहे, त्या आंबेगाव तालुक्याला आमदारकीसाठी तुमचा भाग जोडलेला आहे. विधानसभेला मी हा प्रश्न विचारणारच आहे, पण तरी पण लोकसभेचं हे गणित आणि आमदारकीचं नाही, राज्य सरकारचं केंद्र सरकारचं हे गणित मला जुळत नाही आहे तिथं आल्याच्या नंतर, की राष्ट्रवादीला असणारा आमदार हा हे गाव निवडून देतो किंवा हे तालुका निवडून देतो, आणि केंद्र सरकार म्हटल्याच्या नंतर शिवाजी आढळराव पाटील हे सेनेचे युतीचे आहेत, आणि खाली असणारे जे आमदार आहेत ते आघाडीचे आहेत, राष्ट्रवादीचे आघाडीचे. दिलीप वळसे पाटील एका बाजूला, लोकसभेचे असणारे आपले शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला आहेत. हे नेमकं गणित काय आहे गावचं? ऊस बागायतदार क्षेत्र पट्टा आमचा करंदी 1 नंबरला कारखाना भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून सगळ्यात जास्त उत्पादन करणारा करंदी गावाला प्रथम पुरस्कार आम्ही प्रत्येक वर्षी घेत आलो आहोत गेले 3 वर्ष. त्या माध्यमातून वळसे पाटील असतील ते प्रत्येकाच्या आमदारकी म्हणून ह्या 39 गाव जेव्हापासून इकडे जोडले गेले तेव्हापासून संपर्क आहे, त्यांचं चांगलं कार्य आहे ह्या बाजूला. तर हे असताना
ते प्रत्यक्षाशी कनेक्ट आहेत, त्यांची कामं आहेत आमच्या गावामध्ये, त्यांनी तशी कामं केलेली आहेत, ते नाकारता येणार नाही. त्या आमदारकीला त्यांनी तशी कामं केलेली आणि खासदारकी असेल तर दादांनी पूर्णपणे लक्ष देऊन गावात 4.5 कोटीची जी कामं दादांच्या माध्यमातून झालेली, दादा पण तसेच फॉलोअप घेतात. प्रत्येक ह्या गावाला त्यांचं तसंच लक्ष आहे. पण विचारसरणी मला स्पष्ट होत नाही. एका बाजूला राज्य सरकार म्हटल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून देताय, काँग्रेसचा तो असणारा, आणि लोकसभेला असणारा जो युतीचा उमेदवार निवडून देताय, हे नेमकं काय? हे संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाला पडलेला प्रश्न आहे. सर कसं आहे, आता हा शेतकऱ्यांवर डिपेंड आहे सगळा. शेतकरी हा मतदार राजा आहे, त्यांना आपण असं काय हे करू नाही शकत. शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न, शेतकऱ्यांना असं वाटत असेल कदाचित आमदार साहेब आपल्यासाठी चांगलं काम करतात, ते त्यांना भरघोस प्रेम त्या पद्धतीने मिळतं. आणि दादांचं पण पर्सनली या गावावर लक्ष आहे, बाकीच्या आसपास गावावर तेवढंच लक्ष आहे. त्यामुळे दादांचं सुद्धा प्रेम या गावावर असल्यामुळं दादांना पण तेवढंच भरघून देतात हे लोक. राष्ट्रवादी सरकार म्हणजे शेतकऱ्यांसाठी मला तर वाटतं बरं आहे. कारण कसं होतं, आता जरी केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, शिवसेना आणि भाजप एकत्र आहे, पण ते काय वेळा त्यांचं बेसनात म्हणजे जमत नाही. म्हणजे जमत नाही म्हटल्यानंतर जरी आपण खासदाराला मतदान केलं, मी आता इथून मग खासदारांनाच मतदान करीत आलो आहे, पण नुसतं खासदारांना मतदान करून हा प्रश्न सुटत नाही ना. कारण कसं होतं, त्यांची युती काही वेळेला शिवसेनेचं ऐकत नाही भाजपवाली ना. मग त्याच्यामुळं मग ती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला दादा जरी समजा निवडून आले आहे, तर हे तिथवर त्यांचे ते मान्य करीत नाही ना. शेतकऱ्यांचे प्रश्नच मला पहिलं मग खटकात आहे की जे प्रश्न शेतकऱ्यांचं, फक्त मला एवढं कळतं की फक्त शरद पवार जे करतो ना शेतकऱ्यांसाठी, ते कोणतंच सरकार करू शकणार नाही. कारण कळकळी शेतकऱ्याच्या जे कनवळा आहे शरद पवारांना, मला काय पक्षाबद्दल किंवा राष्ट्रवादीबद्दल काही बोलायचं नाही. की ग्राउंड फ्लोअरला राज्य सरकारमध्ये एका बाजूला दिलीप वळसे पाटील याच विभागातून निवडून जातात आणि केंद्र सरकारमध्ये शिवाजी आढळराव पाटील निवडून जातात. ते नेमकं सूत्र काय? हे सूत्र असं आहे की आमदार निधीतून जी कामं होतात गावासाठी, मग आमदार राष्ट्रवादीचा आणि खासदार शिवसेनेचा, मग खासदार सुद्धा कामं करू शकतो त्या गावामध्ये आणि आमदार सुद्धा काम करू शकतो. म्हणजे दोन्हीकूनही गावाचा विकास होतो ना. याच्यात गावची लोक हुशार आहेत की राजकारणी हुशार आहेत? त्यात आता गावची लोक म्हणजे मतदारसंघातली लोक हुशार आहेत की लोक हुशार हा. आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्कीच हे म्हणता येते तसं, मतदार राजा आहे तोच हुशार आहे. कारण जी चांगली माणसं आहेत तीच येणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जरी ते म्हणतात की पवार साहेबांनी हे केलं, चासकामान धरण वगैरे आणलं, मान्य आहे आम्हाला. आता आमचा काय जन्म नव्हता झाला, म्हणजे जन्म झालता पण एवढं काय माहीत नाही आम्हाला. आमचा 93 जन्मतारीख आहे, मग ते कुणी केले काय केले ते आम्हाला माहीत नाही. सेना BJP वाले म्हणतात की आमचं 93 साली सरकार होतं त्यावेळेस आम्ही केले मंजूर, बरोबर आहे. आणि पवार साहेब म्हणतात आम्ही केले. पण ठीक आहे, बा तिकडे कुणी करू आलंय काय. आणि दुसरी गोष्ट की आज वळसे साहेब चांगले आहेत, काम करतायत ते बी ठीक आहे, मतदार राजा बी चांगले आहे. पण आज जरी आपल्या इकडलं, मी आता तालुक्याचं सांगतो, आता गावचं नाही सांगत, तालुक्याचं सांगतो. आज जरी तुम्हाला सांगतो, आमचं पाबळ झालं, केंदूर झालं, इकडं जी 30-35 गावं जी आहेत, 30-32 गाव, आज तिकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे, दुष्काळ आहे. पण तिकडं का पाण्याचं काही नियोजन का केलं नाही? हे आमदार साहेबांचं काम आहे, बरोबर आहे की नाही? मग ते का केलं नाही, मला ते प्रश्न विचारायचा. पाणी आता पोचलं नाही तर काय होतं, खासदार शिवसेनेचा, आमदार राष्ट्रवादीचा, बरोबर आहे. खासदार शिवसेनेचा, आमदार राष्ट्रवादीचा, त्याच्यामुळं नेमकं केंद्र सरकारने ते काम करायचं का महाराष्ट्र सरकारने ते काम करायचं? मग हे कोणतं तरी याने दोन्ही जर एकायचे असते तर ते काम झालं असतं ना, बरोबर आहे की नाही? शिवसेनेचा जर खासदार असता, शिवसेनेचाच जर आमदार असता, तर मग ते त्यांच्या पाण्यापिण्याचे प्रश्न सुटले असते. पण आता मी मगाशी सांगितलं तसं, खासदार शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा आमदार, मग त्यांना सुद्धा वाटतं की नेमकं काम कुणी करावं बाई, मग ते मतदान कोणाला होईल, काय होईल? चुकतं कोणाचं? मतदाराचं चुकतंय की राजकारण चुकतं? याच्यात मतदाराचं चुकतंय. तुम्ही बोलले मतदार हुशार आहेत, मग काय? मतदार हुशार आहेत, पण ते गावच्या विकासासाठी हुशार आहेत. गावच्या विकासासाठी ना मतदार हुशार आहे, पण समजा पाण्याचा प्रश्न आहे, आज सरकारने सोडवायच पाहिजे ना. ज्याचं सरकार आहे त्याने सोडवायच पाहिजे. सांगा की जे पाण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही असं काही जण म्हणतात, काही जण म्हणतात पोचलंय पाणी. मग मला एक सांगा की शिरूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रामध्ये जाणारे मंत्री असतात, मग त्या मंत्र्यांची कामं कोणती, खासदारांची कामं कोणती असतात?
ते शेतकऱ्यांचे प्रश्न मंत्रालयापर्यंत पोहोचवणे किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे ही खासदाराचंच काम असतं ना, किंवा ते पूर्णतःच करून घेणे. व जर आता पाणी नाही, समजा बा मलठणला पाणी नाही, कवठ्याला पाणी नाही, समजा बा इथं पाबळला पाणी नाही, किंदूरला पाणी नाही, धामरीला पाणी नाही. मग आता खासदार साहेबांनी जर समजा दिल्लीला सांगितलं किंवा त्या सरकारने त्याला समिती दिली तर तिथे पाणी होऊ शकतं ना, किंवा लोकांना पाणी मिळू शकतं. लोकसभेची जी असणारी निवडणूक आहे त्या लोकसभेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेची निवडणूक आता 5 वर्ष भाजपचं शिवसेनेचं शासन होतं. 5 वर्षामध्ये दुधाला बाजार नाही. आधी मनमोहन सिंग असताना 28 रुपये रेट होता आणि हे शासन आल्याच्या पुढे 20 रुपयाच्या पुढे रेट नाही. आता 2-3 महिने निवडणूक आला म्हणून 3 रुपये अनुदान दिले. 22-23च्या पुढे बाजार होत नाही. आणि त्या टायमाला 28 रुपये खरेदी रेट होता मनमोहन सिंगच्या काळात, आणि बुशाला 500 रुपये रेट होता. आज बुशाला 900 रुपये आणि दुधाला 20 ते 22 रुपये. म्हणजे दूध उत्पादक यांनी पूर्णतः मारला आहे. कांदे थांबा 2 मिनटं माझं. आणि कांद्याच्या बाबतीत 3-4 रुपये कांदा 3 महिने झाले, आता कुठेतरी 5-6 रुपये जातोय. मग कांदा यांनी पाकिस्तानातून आणला, मी शेतकरी यांनी मारलं, दूध उत्पादक मारलं. काय गरज होती? काही दुष्काळ असताना कांद्याचं पीक या ठिकाणी कांद्याला बाजार खाली असताना पाकिस्तानातून कांदा आणायची काही गरज होती का? दादा हे म्हणतात पाकिस्तानमधून कांदा आणला, दुधाचे रेट येतील, रेट कमी झाले वगैरे रेटबद्दल बोलतात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नक्कीच त्यांच्या मताला मी सहमत आहे. परंतु आज जरी तुम्ही म्हणता की यांना वाटत असेल की पाकिस्तानबरोबर यांचं नरेंद्र मोदींचं वगैरे असेल संबंध, हे मैत्रीपूर्ण आहेत, तसं काही नाही आहे. त्यांचा काय विषय असेल तो वरच्या लेवलला असेल. परंतु आज जर तो हल्ला जरी झाला, तुम्ही वाटते तुम्हाला की कसा झाला? आज त्यांनी जरी आपले शहीद जवान केले असतील, त्यांच्यावरती पुलाव हल्ला जो असेल तर आज जो भावणार आहे, तरी वाटतं की नरेंद्र मोदीवर सरकार पाहिजे. आणि इथून पुढच्या जे काळात आहे तरी आज जरी खासदार असतील, शिवसेना BJPचे जरी आमदार असतील, हे 100% हे मुद्दे आहेत की शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. ते होईल, आता पुढच्या काळात दरम्यान होऊन जाईल. त्या मुद्द्यांवर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी सरकार तर आलंच नाही पाहिजे. माझा विरोध पूर्ण त्याला आहे. कारण नरेंद्र मोदी सरकार जर परत आलं तर 5 वर्षात शेतकरी आत्महत्या करणार. तुम्हाला काय वाटतं? सर, नरेंद्र मोदीचं सरकार तसं पाहिलं तर शेतकऱ्यांना जे हे म्हणतात शेतकऱ्यांच्या विषयी, पण शेतकऱ्यांच्या विषयी बरेचसे निर्णय घेतलेले आहेत. 2 रुपये कांद्यासाठी अनुदान दिलेले आहे. आणि प्रत्येक गोष्टीत बारकाईने जर पाहिलं तर आपण नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्यांनी सगळ्यांसाठीच चांगलं करून ठेवलेलं आहे. आपण नाण्याची दुसरी बाजू बघूया. राहुल गांधी. जर आपण राहुल गांधींचं सरकार जर येणार असं गृहीत धरू तर राहुल गांधींचं स्टेटमेंट बघा तुम्ही. प्रत्येक गोष्टी स्टेटमेंट वेगळं आहे. त्यांचा ठाम मुद्दाच नाही आहे. त्यांचं इलेक्शनचा आज मुद्दाच नाही आहे. ते काय मुद्दा घेऊन इलेक्शन लढवतात, त्या मुद्द्याची तेच स्वतः ठाम नाही आहेत. तर आपण त्यांना निवडून का द्यायचं? जे सांगा की त्यांनी आता मांडला मुद्दा की शेतकऱ्यांची आत्महत्या ही भारतामध्ये काय परंपरा आहे का? अशा गोष्टी आहेत का जी आता इकडे पण चालू असे दादा म्हणायला लागलेत. मग हा नेमका शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अडचण, तो मुद्दा नेमका काय? सर, शेतकरी आत्महत्या आत्ता होत नाही. आपण पूर्वीपासून रेकॉर्ड काढू. आपण पूर्वी पण होत होत्या. असं नाही असं काही नाही. आता 5 वर्षात जास्त झाल्या, कमी झाल्या, पण याच्यापूर्वी झाल्याच नाही का? मला असं म्हणायचं नाही. आणि त्याच्यावर राजकारण करूच नको आपण. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर राजकारण नकोच आहे आपल्याला. कारण ते राजकारण नाही आहे. ते शेतकरी आत्महत्या होतात, त्याला काहीतरी ठोस धोरण पाहिजे. आपल्याला शेतीला हमीभाव पाहिजे, त्याच्यासाठी आपण लढतोय. ते लढत असताना आपण आता नरेंद्र मोदींचं सरकार आहे, आपण 5 वर्ष देऊन बघूया ना. 5 वर्ष झाले, आता लगेचच आपण पेरलं आणि लगेच उद्या उगवणार आहे असं काही होणार नाही. त्याला वेळ दिला पाहिजे. आपण थोडा वेळ देऊया. जर 5 वर्ष सक्सेस नाही झाली पुढच्या, तर नको देऊया ना सरकार. आपण सक्रिय आहोत ना. नाही द्यायचं पुढच्या वर्षी सरकार निवडून. 5 वर्ष देऊया ना, चान्स देऊया ना आपण चान्स. काय वाटतं तुम्हाला? 5 वर्ष दिलाय, अजून किती द्यायचा चान्स? 5 वर्षात शेतकरी बार वाटोळं गेलं शेतकऱ्यांचं. आणि आत्महत्याचं प्रमाण जर ह्या 5 वर्षात इथून मागं होत्या, पण ह्या 5 वर्षात इतकं प्रमाण वाढलंय ना की आता इथं बागायती भागात शेतकरी मेटाकुटीला आला तर जिरायती भागातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? इथला शेतकरी मरायला लागला आहे. तर जिरायती भाग जे असेल मराठवाडा, विदर्भ, ते शेतकऱ्यांनी काय करायचे? सर्वस्वी जबाबदार कोणी?
शासन याला शेतकऱ्याच्या विरोधी ते म्हणले स्वामीनाथन आयोग चालू केले म्हणले काँग्रेसच्या काळात काय केलं नाही म्हणले. मग आता तुम्ही मागच्या वर्षी 5 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन आयोग चालू करू. म्हणजे त्या शेतकऱ्याचा तर आम्हाला तर काय स्वामीनाथन आयोग इतका अभ्यास नाही, पण काहीतरी शेतकऱ्यांना त्या आयोगांमध्ये काहीतरी सवलती आहेत, तो चालू करू. तो चालू केला नाही. आणि दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही हे म्हणतात की 5 वर्ष द्या, मग मागच्या 5 वर्षाला काय काय आश्वासन दिली ती मोदींनी, ती पाळली का? 15 लाख रुपये प्रत्येकाला देतो म्हणले. हे म्हणले की विदेशातला काळा पैसा आणतो. 1 रुपया तरी काळा पैसा आणला का? 1 रुपया सांगा की 1 रुपया आलाय विदेशातून काळा पैसा? काळा पैसा नाही आला. 2 कोटीला रोजगार आमच्या भागामध्ये ह्या 5 वर्षामध्ये एकही कंपनी नाही आली. सगळ्या कंपन्या गुजरातला गेल्यात. ह्या दरवर्षी 1-2 कंपन्या आमच्या करंदी पिंपळे परिसरात होत्या, एकही कंपनी या 5 वर्षात आले. सगळ्या कंपन्या तिकडे गेल्यात. जबाबदार कोणी? आता हे शासनच आहे. हे मुख्यमंत्र्यांनी नेलं तिकडे. त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दुसरं कोणी ह्या 5 वर्षात इरिगेशनला 1 रुपया त्यांनी दिला नाही. आमच्या जिल्ह्यात 1ही रुपया दिला नाही इरिगेशनला. चाचकामांचं आस्तरीकरण असेल, आमका असेल, तमका असेल, 1ही रुपया नाही. सगळा गेला तिकडे विदर्भात पैसा. 1ही रुपया दादा, काय वाटतं तुम्हाला? सर असं आहे की आता मोदींनी हे सगळं तिकडे घालवल्या सगळ्या कंपन्या. आपल्याकडे कंपन्याच नाही आता सध्या. आपल्याकडे कंपन्या नाही तर आपला विकास होणारच नाही ह्या भागाचा, असं यांचं म्हणणं आहे. अत्यंत चांगलं आहे. पण ज्या कंपन्या आहेत आत्ता, त्या तर कंपन्या इकडून तिकडं सोडून चाललेल्या आहेत. त्या आपल्या स्थानिकांच्या प्रॉब्लेममुळे चाललेल्या आहेत. स्थानिकांचा प्रॉब्लेम हा स्थानिक दादागिरी आहे. त्याच्यामुळे ह्या कंपन्या इथं सेफ नाहीत, म्हणून त्या गुजरातमध्ये सेफ आहेत, म्हणून त्या तिकडे चाललेल्या आहेत. स्थानिक दादागिरी प्रकरण काय? स्थानिक दादागिरी म्हणजे स्क्रॅप घेणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी दादागिरी करणे, तिथे जाऊन मलाच हे द्या, सगळं कॉन्ट्रॅक्ट द्या, हे सगळे प्रकार आहेत. काय वाटतं तुम्हाला? हे काय स्थानिकांना रोजगार नसल्यामुळे तिथं स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्ट घ्यावं लागतंय ना. जर रोजगारच दिला तर कशाला स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्ट लागेल? प्रॉब्लेम कोणी केला आहे? रोजगार नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. हा प्रॉब्लेम मुळचा. काय वाटतं तुम्हाला? आज जर आपली लोक किती जातात कंपन्यांनी कामाला, मला ते प्रश्न विचारायचं. आज आपली लोक किती कामाला जातात? नाही कंपनी आमच्या फायद्यात काय नाही आहे, पण मी एक विचारतो, आजपर्यंत माझ्यापर्यंत किती जण आलेत? आज जरी माझं लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, आजपर्यंत माझ्यापर्यंत किती आलेत लोक? लेबरचं सप्लायर का? किती लोक तुमच्याकडे आता आपल्या महाराष्ट्रातली काम करतात? माझ्याकडली टोटली महाराष्ट्रीयन लोक आहेत, बैये वगैरे कोणी नाही आहे. किती आहेत? माझ्याकडे 40 लेबर आहेत. आज संकल्प इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये माझे 40 लेबर आहेत. 40च्या 40 येऊन बघायचे महाराष्ट्रीयन आहे. मला एक सांगा, तुमची 40 असणारे जे महाराष्ट्रीयन आहे त्यांच्यामुळे तर कंपनी चालणार नाही. मग कंपनीमध्ये जो स्टाफ आहे तो स्टाफ किती आहे सगळा? स्टाफ जवळजवळ तुम्हाला सांगतो 250 लोकांचा स्टाफ आहे. त्याच्यामध्ये बाहेर जे असणारे किती आहेत? बाहेरचे बोटा मोजणे इतके आहेत. टोटल कंपनी मूळची महाराष्ट्रातलीच आहे. गावडे साहेब म्हणून आहेत, येळवे आणि बालसुब्रमण्य असे 3 मालक आहेत कंपनी. हे तिन्ही महाराष्ट्रीयन आहे, नगरचे आहेत. गुंडगिरी काय? गुंडगिरीचं प्रकार चालतं. मग तुम्हाला याचा अनुभव आलाय? भरपूर वेळा आलेला आहे. गुंडेगिरी भरपूर करते आहेत, भरपूर गुंडे आहेत. सांग, वेळ आल्यावर नक्कीच सांगेल. काय वाटतं तुम्हाला गुंडगिरीचं प्रकार? आता गुंडगिरी त्या आम्ही त्या कंपनीकडे जात नाही. त्या आम्ही शेती ना आम्ही ते कंपनीवाले जरा कोण गुंडगिरी ते काय ते आमचा विषय. मी आता दूध काढून आलोय. मी तुम्हाला पहिले सांगितलं की सबसेल गवळी मेल्यात, दूध उत्पादक मेलाय, शेतकरी मेलाय, हे खरं सांगतो. आणि हे निवळ शासनाचं चुकीचं धोरण आहे. काँग्रेसचं आता हे सांगा त्यात पुलवामा आता कधी काँग्रेसच्या काळात बी पाकिस्तान संघ युद्ध काँग्रेसने बी जिंकल्यात ना. 2-3 युद्ध पाकिस्तान झालं का? तिन्ही वेळा काँग्रेसच्या काळातच युद्ध जिंकलेली आहेत. असं काय नाही भाऊ काँग्रेसचे शासन आलं मी त्यांना मदत करते. उलट हे शासन उलट आता इथून तुम्हाला मी आताही सांगितलं की पाकिस्तानातून शिवसेना काय करते, पाकिस्तानला खेळाडूला मुंबईला येऊन देत नाही. कांदा कसा काय चालतो? शिवसेना मुग घेऊन बसली होती. माग 20 रुपये किलो होता 5 वर्षापूर्वी कांदा. 10 रुपये का कांद्या 10 रुपये आल्यावर हेच आपले खासदार आढळराव दादा कांद्याची माळा घालून गेले होते. म्हणजे 10 रुपये शेतकऱ्यांनी कसा काय कांदा परवडायचा? 20 रुपयाचा तुम्ही अचानक 10 रुपये आणला. आणि आता 3-4 रुपयांनी कांदा चाललाय. आता हे ब्रशब्द नाही. आता हे शिवसेनेच्या हातात नाही, सगळे भाजपच्या हातात आहे. पण आता भाजपच शिवसेनेचं काय चालून देत नाही, त्याच्यामुळे हा घोटाळा होतोय. आणि शिवसेनेवाली काही बोलत नाही. 3-4 रुपये किलो कांदा 3 महिने हे कांदा विचारा कांदा कसा विकला? तुम्ही कांदा विकलाय, मी ऐकलंय. आता त्यांचं उत्तर घेतो ना तुमच्याकडे. मला काय म्हणायचे ऐकून घ्या. खासदार शिवाजीदादा आढळरावला आम्ही मतदान करू,
पण मग आता हे दादांनी सांगितलं तसं कांदा 3 रुपयाने गेला, आम्हाला रुपयासुद्धा शिल्लक नाही राहिला. मग त्या वेळेला दादा काय करीत होते बुवा? मग दादांना हे कळाय नको, आपला शेतकरी फार मारायला लागलाय, कर्जबाजारी होईल. मग शेतकऱ्यांसाठी दादाने त्यावेळेला माळ घालून गेले. मग आता काय झालं त्यांना? त्यांचं सरकार होतं, त्यांनी सरकारने ऐकाय पाहिजे होतं ना. आणि मग दादांना निवडून देऊन उपयोग काय? सांग ना मला. नुसतं खासदार 15 वर्ष केले, मग काहीतरी बदल होईल ना? अमोल कोल्हेला मतदान केलं तर दुसऱ्या वेळी विचार तरी शेतकऱ्यांचं होईल ना, हे मला आशय आहे. याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी त्यांच्याकडे जातो. दादा, या प्रश्नाचं उत्तर द्या. सर यांना माहिती नसेल कदाचित, ते नेट चालत नसेल, त्यांनी पाहावं. दादांनी अधिवेशनात हा कांद्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. माझ्याकडे क्लिप्स आहेत, ते बघू शकतात. त्या दादांनी त्यासाठी जवळून 2 रुपये अनुदान मिळून पण घेतलेले. त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा आवरमध्ये त्यांनी तो अधिवेशनात मुद्दा मांडला होता आणि त्याच्यामुळे ते 2 रुपये त्यांनी ते मंजूर करून घेतलेत. शेतकऱ्यांसाठी दादांनी कांद्यासाठी काय केलं नाही त्यांनी स्वतः सांगितलं. कांद्याची माळ घालून 10 रुपयासाठी त्यांनी तिथं आंदोलन केलं होतं. मग जर करायचं नव्हतं त्यांना, ऐका ना, जेव्हा नाही ठीक आहे ना, पण तेव्हा तरी केलं ना. आत्तासुद्धा त्यांनी तो प्रश्न मांडलाय आणि तो संसदेत लोकसभेत मांडून त्यांनी ते मंजूर करून घेतलाय. नक्कीच ते आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही त्या गोष्टीला. आपण त्यावेळी मी इकडे येतो. दादा, तुमचा काहीतरी मुद्दा आहे. काय झालं निर्यातीचं? काय उत्पन्नाचं काहीतरी निर्यात केली होती, पण 23 राज्यात कांद्याचं उत्पादन भरघोस आलं. त्याच्यामुळं कांद्याची आवक जादा झाल्यामुळं कांद्याचे बाजार पडले. तरी शासनाने त्याच्यावर पर्याय म्हणून अनुदान देण्याचा पर्याय काढलेला आहे. पण तरी लोक भाव, आमच्या मते भाव कमीच आहे कांद्याला. हो, कांद्याला भाव कमीच आहे. त्या मानाने कांद्याला 10 रुपयाच्या पुढेच भाव मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण तरी दादांनी किंवा युती शासनाने प्रयत्न केलेले आहेत. आणि पाकिस्तानातून जो कांदा मागवला ना, त्यावेळेस भाव ज्यादा होते. पुढे इलेक्शन तोंडा होतं. पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जादा असती, यांना माहिती होतं. किंवा त्याच्यामुळे आहे ना, त्यांनी मग मतदानासाठी त्यांनी कांदा आयात केला. त्यांना जर कमी रेटमध्ये कांदा मिळाला ना, तर त्यांना वाटलं आपल्याला मतदान मिळेल, हे हिशोबात त्यांनी हे केला. पण ते लगेच बंद केला. थोडा आणला, बाजार लगेच कमी झाल्यामुळं लगेच निर्यात बंद केली त्यांनी. काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय नाही, काय वाटायचं आता तुम्ही एक मतदार आहात, मतदान करणार ना? करणार 100%. मग लोकसभेला एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, काय वाटतं? शिवाजीदादांना आम्ही बऱ्याचदा गावात बघितले, अमोल कोल्हेंना आजपर्यंत पाहिलंच नाही गावात, त्याच्यामुळं काही विषय नाही. आणि दादा आमच्या गावात आठवड्याला असतात. दादांनी 5 वर्षात सांसद आदर्श ग्राम घेतलंय, सांसद आदर्श ग्राम दादांनी घेतलंय. त्याच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहे. हे आपण समोर मंदिर पाहू शकता, ते दादांच्या माध्यमातून झाले. बरेचसे उपक्रम आहेत की ते दादांकडून झालेत. तसं एक अजून नावखा उमेदवार आहे आणि दादांना नाकारण्याचं कारण काय, म्हणजे सगळ्यात मोठाचा प्रश्न काय आहे की दादा नको तर का नको, ह्याबाबतच्या काही समस्या आहेत ना, की नवीन उमेदवार पाहिजे, पण का पाहिजे, हा उमेदवार का नाही पाहिजे. पण दादांचं काम आहे, त्याच्यामुळं काय नवीन उमेदवाराची काय गरज नाही सध्या. धन्यवाद. इथे दादा, काय तुमचा प्रश्न आहे बैलगाड्याचा? मी मग ऐकते बैलगाड्यावरून तुम्ही भरपूर पेटलात. नक्की बैलगाडा नेमकं काय प्रकरण आहे? चाकणचा काही सभा होती आणि बैलगाड्याच्या बदली सगळे तालुक्यातली 5 तालुक्यातली बैल घेऊन आली होती. आणि दादा आहे ना, दादा सगळा महेश दादा ही जनतेच्या मोर त्यांचा विलास चालला आणि ती पळून गेली. एक जण असा भाकड होता, म्हणला नाव काय? एक माणूस होता टेजवर उभा राहिला, खास बाप्पांनी काढलं. नाव सांगा ना. त्याचं नाव मला काय माहिती. सगळी बसली, येऊन बसली. आणि समजा आता दादांनी मग 85 लाख रुपये गावात दिलेत. मग असं अमोल कोल्हे कोणी येऊ दे ना 85 लाख रुपये, दादाच काय अमोल कोल्हे येऊ दे ना 85 लाख. 4 पलटे होते ना, जरा काय वाकडं होणार याच्यात. अमोल कोल्हे खर्चच करणार आहे गावाला. मग यांचं दादांचं राहू द्या, दादांनी लय खर्च केलाय, लय दवाखाने फेवखाने सगळं कॉन्क्रीट केलेत. अमोल कोल्हे कण होईन ना, 4 पलटे होते ना काहीतरी. मी 15 वर्ष आहे ना दादाला मत केलेली. मुद्द्याकडे येऊया. गाड्याबंदी संदर्भात आपण बोलत होतो, तुम्ही गाड्याबंदीबद्दल बोलत होते. गाडीचं महत्वाचं पाहिजे आम्हाला, गाडीचं महत्वाचं पाहिजे. गाड बंद झाल्यामुळे ना सगळं 5-6 तालुक्यानं बरबाद झालेलं आहे. माझ्या 4 बैल होती गाड्याची, एक शिपट नाही राहिलं पाळा. आता किती किंमत आहे बैलांची त्या होती? बैलाची 23 लाख रुपयाला एक बैल गेलेलं आहे. तुम्ही विकले का ते? मी काय ओपितो, मी घेतो, मी ओपितो का? आता आहेत का बैल? आता बैलच नाही. 23 लाख रुपयाचा तुमचा बैल होता. एकमेव आढळरावने बंद केलं, मी सांगतो. गाडे बंद 2-6 वर्ष झालेत. गाडे बंद झाले, आता हे शासन आलेले 5 वर्ष झालेत. याच्या आधी 1 वर्ष का गाडी बंद झालेले आहेत. हे गाडे झालेत काँग्रेसच्या शासनाच्या काळात. पण जी याचिका दाखल केली ही सगळी भाजपची माणसं आहेत, सगळी ब्राह्मण आहेत, त्यात मारवाडी आहेत. यांनी याचिका दाखल त्यामुळे गाडे बंद झालं. आणि गाडे बंद झालं आणि 1 वर्षात काँग्रेसचं शासन गेलं. ज्यावेळी मागच्या निवडणुकीमुळे दादांनी गाडीवाल्यांना आश्वासन दिलं, म्हणजे आता काँग्रेसचं शासन आहे आणि कोर्टात केस चालू आहे.
केंद्रातही भाजप शिवसेनेचे शासन येऊ द्या, महाराष्ट्रातही भाजप शिवसेनेचे येऊ द्या, कोर्टात मुंबईचे असू द्या ना तर दिल्लीचे असू द्या, जर दोन्ही ठिकाणी जर शासन आलं, मी 6 महिन्याच्या आत बैलगाडी चालू करीन, हे दादांनी 5 वर्षापूर्वी सांगितले. मग आता 5 वर्ष झाले, मग आता शासनही भाजपचं आहे आणि 5 वर्ष आणि शिवसेनेच्या दोघांचं आहे आणि कोर्टात बी ते. आणि मग आता तुम्ही गाडी कोणी काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी चालू करायचे का? हे समजा त्यांच्या काळात बंद झालं ठीक आहे, पण 5 वर्षात यांचं काम होतं ना गाडी चालू करायची. आज हे म्हणतायत की काँग्रेसच्या काळात गाडी बंद झाले, बरोबर आहे. आज ती केस जी आहे ती कोर्टात आहे. आज साधी आपली एक कसलीही केस असो, अख्खं आयुष्य जातं तरी केस सुटत नाही, हे लक्षात राहून द्या. सांगतो ना, आज तुम्हाला सांगतो, आज भाजपचं सरकार होतं आहे आणि इथून पुढं जर झालं म्हणजे आता पुढचं सरकार कोणतंही येऊ तरी फायनल स्टेजच्या याच्यात आहे की हायकोर्टात फायनल आहे. सगळे 5 जज येऊन ते बसून ते फायनल त्याच्यावरती नियम काढून ते गाडी चालू करणार आहात. मी इकडे होतो आता, काय मत आहे तुमचं? कोणा तुमचं? हा, आहे की फक्त गाड्यासाठी आतापर्यंत किती लोकांनी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडे बंद झाले. केवळ म्हणजे फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघापुरते गाडा पळत नव्हता की संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी गाड्या आहेत, मग त्या ठिकाणी समजा कोरेगावला गाड्या आहेत म्हणजे कुठं छकडी पळते, साताऱ्यामध्ये छकडी पळते, बरोबर का? मग ज्या ठिकाणी छकडी पळती गाडी पळतात, मग असे बारामतीच्या भागात गाडी पळतात का? मग फक्त गाड्यासाठी शिवाजी आढळराव पाटलांनी किंवा कुणी मुद्दा कोणी मांडायला पाहिजे? फक्त एकाच मुद्दा मांडला पाहिजे का? तर संपूर्ण बाकी पण खासदार आहेत, मग बाकी किती खासदारांनी आतापर्यंत हे मुद्दे मांडून दिले की आपण काय असं म्हणत नाही की ह्याच माणसाने मांडले, पण मुद्दाच काय आहे की अनेक 10 बाकीचे खासदार आहे. सुप्रियाताई 10 वर्ष खासदार होत्या, साहेब असतील, मग ह्या लोकांनी पण गाड्यासाठी काय केलं का? म्हणजे फक्त करायलाच पाहिजे, यांनी एकानेच करायला पाहिजे का? मला एक सांगा की आता ते म्हणतात की शिवाजी आढळराव पाटील हे एकट्याचं काम नव्हतं, त्याबद्दल काय वाटतं? हे बैलगाडा शर्यतीसाठी आहे ना, आढळरावने सर्व लोकांना, गाड्या मालकांना आत्ता पण शेवटपत फसवत आलेले आहेत. आढळरावांनी काही केलं नाही बैलगाड्या मालकांसाठी आणि त्यांनी फक्त गाडं आलं ना, काय निवडणूक आली की म्हणतात की बाबा करू आम्ही गाडं चालू. गाड्यासाठी आढळराव दादांनी काय केलं नाही, फक्त याची का दाखल करतात आणि सांगायच्यात की बाबा आम्ही इकडं लढलो तिकडं लढलो. लढायचं असं आता दादांची सत्ता होती, गेले 5-4 वर्षे दादांची सत्ता आहे ना, त्या दादांनी काहीच केलेलं नाही. त्यामुळं आम्ही आता नवीन चेहरा म्हणून अमोल कोल्हेला आमचं गाव कमीत कमी 70-80% मतदान करू. ह्याच्या व्यतिरिक्त मला एक सांगा की गाडाबंदीला जबाबदार कोण आहे? मग पहिल्या सरकारमध्ये बंदी झाली, पण त्यांनी दरवेळेस काय करायचे बाबा स्टे टाकून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये गाडं चालू ठेवायचे. पण आता जसं दादांचं सरकार आलं, भाजप आणि शिवसेना, ह्या सरकारामध्ये यांना काय गाडं चालू करायला जमलं नाही अजिबातच. मग स्टे बी नाही टाकता आला. जसे ज्यांचं सरकार आलं तसं त्यांचं गाडं बंद म्हणजे बंदच झालं. सगळ्या तुमच्या काय भावना आहेत ते व्यक्त करा. काय शेतकऱ्यांना आहे ना पार मातीमोल केलं ना, आणखी 5 वर्ष सरकार आलं तर शेतकरी आहे ना उभाच राहणार नाही, तो इथं नसलच शिल्लक जिवंत. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. काय करणार आहे? कोण बोलत असतील ते कुठं जाणार, कुठं कंपन्या काय करणार? शेतकरी मेल्या तर कोण खाणार? काय ते कंपन्यावाले बिन काय कोण खाणार आहे? धान्य नाही पिकलं, शेतीचा माल नाही पिकला, त्याला तर बाजार नाही. शेतकऱ्यांना ज्या वस्तू घ्यायच्यात ना, खतं वगैरे, त्याला भरपूर बाजार आहे. शेतीच्या मालाला कवडी मोलण्यास जात नाही. आणि काय करणार आहे? कोण जर शेतकरी जगला नाही तर काय करणार आहे शासन? कोण? हे शासन नुसतं आहे ना मोठ्या कंपनीदारांच्या मागे आहे, गरिबांच्या नाही. माझं असं मत आहे वैयक्तिक. पूर्वी काय असायचं का शिवसैनिक आणि राष्ट्रवादी हे जहाल आणि असे 2 गट असायचे. आज हे म्हणतात की शेतकऱ्यांमागं काय म्हणजे नाही आहे सरकार, पण आज कितीतरी योजना आलेल्या आहेत, शेतकऱ्यांकरताच आल्यात ना, का उद्योगवाल्यांकरता आल्यात, बरोबर आहे की नाही? मग त्यांना मला एक एवढंच विचारायचं आहे, एखाद्या योजनेचं नाव सांगा बाबा, एखाद्या योजनेचं नाव सांगा शेतकऱ्यांना. कोणत्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक आहेत. हा, उज्ज्वल योजना आहे. काय कोणत्या योजना आहेत? शेतकरी सन्मान योजना 6,000 प्रत्येकाच्या खात्यावर देणार आहे आणि उज्ज्वल योजना देणार 15 लाख द्यायचं. अजून परत 5 वर्ष पूर्ण झाले, 5 वर्ष पूर्ण झाले, अजून एकदा द्या. आणि येणारच आता मोदी शासन 100% येणारच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. जानेवारीचा सर्वे पाहता 63% मोदीला पसंती आहे आणि आता मार्चचा सर्वे पाहिला तर 71% मोदीला पसंती आहे.
असं याच्या आणि गाड्याबद्दल म्हणायचं तर अजितदादा का गेली होती तर अजितदादाच म्हणला कसला रे हा येड्यापाना म्हणले या गाड्यांचा हे काय हे केलं म्हणजे हे हा रेकॉर्डिंग आहे सगळं त्याच्यामुळं हे ना ते बैलगाड्याचे आहे ना त्यांनीच बंद केलेले आहेत. ते म्हणतात अजित पवारांना आरोप करतात तिथे की अजित पवार काहीतरी बोलले. अजितदादा पवार बोलले ना त्याचं रेकॉर्डिंग दाखवा ना. आणि आढावांनी काय सांगितलं होतं केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपचं शासन आलं ना भाजप शिवसेनेचं 6 महिन्याच्या आत जर कोणत्या कोर्टात असू द्या दिल्लीच्या असू द्या ना तर तिकडे पार कुठं लंडनच्या कोर्टात असू द्या मी 6 महिन्याच्या आत जर बैलगाडी नाही चालू दिलं ना आमच्या इथं आमच्या गावात मी भाषण ऐकलं होतं म्हणलं मी राजीनामा देईन म्हणले होते 6 महिन्यात जर मी हे शासन आता केंद्रात आलं महाराष्ट्रात आलं आता 5 वर्ष आहे मग आता राजीनामा कुठे. काय वाटतं तुम्हाला? दादांनी ना त्यांच्या परीने भरपूर प्रयत्न केलाय. दादांनी भरपूर प्रयत्न केलाय बैलगाड्यांवाल्यासाठी माहिती नसन पाण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केलेला आहे. पण आता ते कोर्टापुढे कोणाचा नाविलाज आहे. आपली साधी शेतीची केस असली तरी 10 आणि 15 वर्ष निकाल लागत नाही. दिल्लीचा तो राम रहीम कोणचा हरियाणाचा त्याचा सुद्धा 15 वर्षांनी निकाल लागला. म्हणजे हे कोर्ट मॅटर आहेत ना याला टाइम लागतो. राम मंदिराचा विषय असेल कोर्टात आहे कुणाचा नाविलाज आहे. कुणी म्हणलं बांधू म्हणलं पण परत कोर्टात याचिका दाखल करतात. त्याच्यामुळे पुढं लांबत आहे. खोटे आश्वासनं नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण याचिका कोर्ट हे सर्वश्रेष्ठ आहे. कोर्टापुढे कुणाचाच काय नाविलाज आहे. हा मुद्दा मी इथे येतो. दादा काय मत आहे तुमचं? सर यांनी म्हणल्याप्रमाणे दादांनी जेव्हा घोषणा केली होती 6 महिन्यात जर मी बैलगाडी चालू नाही केली तर मी राजीनामा देईन त्यावेळी बैलगाडी चालू झाले होते. त्यांनी नाही मान्य करावं बैलगाडी चालू झाले होते आणि त्यानंतर ऐका ना त्यानंतर ते प्राणी संघटनेवाल्यांनी त्याच्यावर बंदी आणली त्याच्यावर याचिका टाकली त्यानंतर ते बंद झाले. त्यानंतर तो लढा सुप्रीम कोर्टात असा त्याचा पेंडिंग आहे. दादा त्याविषयी लोकसभेत वेळोवेळी क्वेश्चन आवरला तो विषय घेतात. ते पण यांनी बघावं. ते जर नसेल घेत आणि नसेल बोलत बैलगाड्यावर तर बोलावं. शासन ऐका 2 मिनिटं यांचं म्हणणं आहे कोर्टाच्या पुढे काय चालत नाही. मग शासन यांचं खाली वर आहे सगळं येतं बाकीच्या बाबतीत कोर्टावर दबाव आणता येतो तर पाठीमाग असे कितीतरी कोर्टाचे निर्णय शासनाने विधेयक मांडून कोर्टाचे निर्णय कॅन्सल केल्यात ह्याच शासनाने. उदाहरणार्थ अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये दिल्लीतल्या न्यायालयाने सांगितलं होतं की बाबा जरा थोडा लूज करावा शहानिशा करूनच त्याच्यावर केस दाखल करावी तर लगेच भाजप शासनाने विधेयक मांडलं विधेयक मांडून ते कोर्टाचा निर्णय कॅन्सल केला. मग बैलगाड्याच्या बाबतीत जमत नाही का? पर्यावरण मंत्री जावडेकर त्यांच्या हातात बरंचसं ते मग ते काय ते अहवाल देत नाही. काय वाटतं तुम्हाला? बैलगाड्याबद्दल आहे ना एकटं शिवाजीदादा आढळराव पाटील आहे आणि भाजपचं सरकार आहे. मला शिवसेनेला विरोध करायचा नाही. शिवसेना मुंबईपुरती मर्यादित आहे पण दिल्लीमध्ये शिवसेनेचं काही चलतच नाही चलूनच देत नाही भाजप सरकार. कारण कसं होतं भाजप सरकार जर अपयशी शेतकऱ्यांसाठी ठरलेलं आहे आणि गाड्यासाठी सुद्धा अपयशी ठरलेलं आहे. ते सरकार मुळात मोदी सरकार नकोच आहे कारण ते शेतकऱ्यांसाठी घातक आहे. एवढंच मला बोलायचं. आता बैलगाड्याचा मुद्दा आपण घेऊया. त्यांनी प्रत्येक वेळी बैलगाड्या मुद्दा दाबून धरलाय आणि आपण आता एकच विषय घेऊया. एकच विषय घेतो मी. जर बैलगाडा चालू व्हायचा असेल यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात जर आपण ती याचिका फेटाळायची म्हणजे सुप्रीम कोर्टात केस टाकलेली आहे मोदी सरकारने त्याची दखल घ्यायची आणि ती याचिका बंद करून बैलगाडी चालू करायची असं मला सांगा तुम्ही असे देशामध्ये कुठली घटना घडलेली आहे का? सुप्रीम कोर्टातले केस डायरेक्ट बंद करून ती बैलगाडा चालू करायचं किंवा ही कुठली भूमिका आहे? असं काय होत नाही. सुप्रीम कोर्टाची ती केस आहे. सुप्रीम कोर्ट न्यायदेवता आहे त्याच्यावर ते आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे ना. असं बोलून आपण चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं? आज मला एक एवढंच विचारायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी पक्ष आहे बरोबर आहे. आता त्यांनी आज बैलगाडा असेल यांना सगळ्या बैलगाडा मालकांना माहिती आहे आणि एवढे जिथं बैलगाडा म्हणले ते सगळे राष्ट्रवादीचे आहेत. आज तुम्हाला सांगतो आज राष्ट्रवादीने काय बैलगाड्यासाठी केले बैलगाड्यासाठी राष्ट्रवादीने काय केलंय एवढंच सांगा. राजकारण हे बैलगाड्यामुळेच होते. लोक पार महाराष्ट्र नाही जिल्ह्यात नाही शिरूर लोकसभा ही ना बैलगाड्या म्हणूनच ओळखली जाते. शिरूर लोकसभा बाकी कोणचीच लोकसभा ही ओळखली जात नाही. त्यामुळे राजकारण हे बैलगाड्याचं जे शेतकऱ्याचं नाही कुणाचं नाही काय नाही. मला एक सांगा की बैलगाड्याचा मुद्दा महत्वाचा आहे की विकास महत्वाचा आहे? विकास पण महत्वाचा आहे बैलगाडा महत्वाचा आहे. लोक शेतकरी जगण्यासाठी बैल जागला पाहिजे. दोन्ही पाहिजे विकास पाहिजे आणि बैलगाडा बी पाहिजे. आता काय पाहिजे? एक मिनिट मी गेले 10 वर्ष झाले गेले 10 वर्ष मी आढळराव साहेबांनाच मतदान करीत होतो आणि दादांच्या याच्यात काय नाही झाल्यामुळे मी आता ह्यावेळेस आम्ही कोल्हेला मतदान करणार आहे. काय वाटतं तुम्हाला? जेव्हा बैलगाडा शर्यत आहे ना
जेव्हा बैलगाडा शर्यत बंदी झाली तेव्हा परत पवार साहेबांनी प्रयत्न करून 1.5 वर्ष स्टे आणून बैलगाडा शर्यत चालू केली. त्याच्यानंतर परत सेना भाजपचं सरकार आलं केंद्रात आणि राज्यात तेव्हा आलं नव्हतं. 2014ची लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्यानंतर लगेच बैलगाडा शर्यतीवर स्टे होऊन बैलगाडा शर्यत पूर्णपणे बंद झाली. अहो सर त्यांनी ती माहिती पूर्ण घ्यायला पाहिजे. असं कसं पवार साहेबांनी कुठं गेलं, दादाने आता त्यांनी स्टेटमेंट केलं ना 6 महिन्यापूर्वी, म्हणजे त्यावेळी खासदार इथं आले होते आणि त्यांनी ऐका ना विधेयक मांडले, हे मंजूर करावं लागेल, तुम्हाला मान्यच करावं लागेल. कसं नाही मानतं? आणि ऐका 2च मिनटं मला सांगायचं आहे. आपण त्यांनी स्टेटमेंट दिल्याप्रमाणे दादांनी त्यासाठी न्यायालयीन लढा घेतला होता आणि त्यांनी डिक्लेअर केलं होतं मी 6 महिन्यात जर बैलगाडी चालू केली नाही तर राजीनामा देईल. त्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनीच बैलगाडी चालू केले होते, त्यानंतर ते बंद पडले. असं कसं म्हणू शकतात? काय बैलगाडी चालू होणार आहे, फक्त आढळराव दादा काय करतात, श्रेय घेतात, बाकी काही करत नाही. आणि परत याचिका दाखल करतात, परत श्रेय घेतात. त्यामुळे हे बैलगाडी आहे ना, वाद झाल्यामुळे नाही, बैलगाडी चालू झालेली नाही, बाकी काही विषय नाही. पवार साहेबांची ताकद आहे बैलगाडी चालू करण्याची, फक्त हे श्रेय घेतल्यामुळे बैलगाडी बंद झालेली. मी सांगतो काय वाटतं? आता हे म्हणतायत की 5 वर्ष, हे 5 वर्ष कुठे गेले तर 5 वर्षात यायचं ना. मग चाकणला एवढं मोठं आंदोलन झालं का, तिथं राष्ट्रवादी कोण आलं नाही? हा आमदार ऐका, दिलीप वळसे साहेब ऐका, सर्व पक्ष होते, सर्व पक्ष, दिलीप वळसे साहेब का आले नाही? आज आपण करंदी गावामधल्या प्रत्येक ग्रामस्थाची असणारी मुलाखत घेतली. त्यामध्ये त्याचं मत घेतलं की नेमकं मत आणि असणारे विद्यमान खासदार असेल किंवा येणारा खासदार असेल हे कसे असावे या संदर्भात जाणून घेतलं. गाव असल्याच्या नंतर गावामध्ये 2 बाजू असतात, दोनही बाजू आपण ऐकून घेतल्यात, पाहून घेतल्यात. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येकानं आपल्या असणाऱ्या नेत्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देत असताना या ठिकाणी काही आरोप झाले, त्या आरोपांचं खंडन झालं, तर काही असणारे खंडन झाल्याच्या नंतर त्याच्यावर काही उत्तरं, काही प्रश्न निघाले. अशा असणाऱ्या वातावरणामध्ये आपण एकंदरीत अनेक गावांमध्ये गेलोय आणि त्या गावांमध्ये जात असताना प्रत्येकाच्या मनातला खासदार कसा असावा, तो असणारा किती कार्यक्षम आहे, त्याने किती कामं केलीत, भविष्यात येणारा खासदार असा तो किती कार्यक्षम असावा, अशा अनेक भूमिका आपण जाणून घेतल्यात. आत्ता आपण ज्या गावामध्ये उभं आहोत, मी अगोदर सुद्धा सांगितलं की हे गाव विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दत्तक घेतलं होतं आणि दत्तक घेत असताना या गावचा सर्वांगीण विकास त्यांच्या हातामध्ये होता. आता विकास किती झाला आहे तुम्हाला असणाऱ्या इथल्या मतदारांनी सांगितलेलं आहे, पण सांगत असताना प्रत्येक भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. आज आपण जुन्नर तालुक्यामधले असणारा शिवजन्मभूमी इथून सुरुवात केलेली, आपल्या शिवनेर प्राईमच्या ऑफिसच्या जवळून असणाऱ्या कार्यालयापासून सुरुवात केली या कार्यक्रमाला. मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाला, तो असणारा आज आपण या ठिकाणी करंदी या गावामध्ये म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं असणारं दत्तक गाव या गावामध्ये येऊन आपण संपवतोय. आणि यानंतर प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी भूमिका आपण आपल्या न्यूज रूममध्ये पाहणार आहोत. वेळ झाली इथेच थांबण्याची आणि कार्यक्रम संपवण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय. धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बाळासाहेब दशरथ दरेकर, कुठे राहता? करंदी. मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक आहे, तुमच्या मनातला खासदार कसा असावा? माझ्या मनातला खासदार असा असावा की ज्याने जी आश्वासनं दिली असतात ती पूर्ण केली पाहिजेत. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जी कामं सांगितलीत ना ती अपूर्ण राहिलेली आहेत. काही लोकांचे प्रश्न असे राहिलेले आहेत की त्यांनी विचारून सुद्धा ते सुटलेले नाहीत. कोणते प्रश्न? आता इकडे आमच्या इकडे जे प्रश्न होते ते बैलगाड्याच्या बाबतीत तर होतेच, त्याच्यानंतर काही MIDCचे प्रश्न होते. अजून मी सांगतो की काही प्रश्न असे आहेत की काही रस्त्यांची कामं जी स्वीकारली पण ती झाली नाहीत. विमानतळाचा तर विषय असा झाला की ते होणारं होतं तरी ते गेलं का, हा एक आमचा प्रश्न आहे. याला जबाबदार कोण आहे? जबाबदार आम्ही असं सांगू शकत नाही कोण आहे, पण याला जबाबदार आम्ही म्हणतो की राजकारणीच आहेत. मला एक सांगा की आता तुम्ही बैलगाड्याचा विषय काढला, मग अशी बैलगाडा बंदीला जबाबदार कोण आहे? जबाबदार तसं हे नाही आहे, समाज नाही आहे किंवा सरकारही नाही आहे, पण विषय असा असतो की त्याच्यात इंटरेस्टिंग सांगितलं तुम्ही ते पूर्ण करायला पाहिजे होतं ना. की लोकांना सांगितलं बा आम्ही चालूच करू, मग का नाही केलं? मध्यंतरी चालू झाले होते मध्ये, त्याला नंतर काय झालं, परत बंद झाले ते काय? त्याला काय ते कोर्टाचा नकार आला. मला सांगा हे जे गाव आहे हे गाव कोणी दत्तक घेतलंय का? हो, आढळराव पाटलांनी दत्तक घेतलेलं आहे. म्हणजे आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतलेलं खासदारांनी. काय गावाची परिस्थिती काय आता गावाची परिस्थिती असे काही रस्ते झालेत, काही राहिलेत. अजून काय काय समस्या आहेत? समस्या आता कसं असतं, समस्या वाढतच असतात. समस्या काय बंद होत नाहीत किंवा कमी होत नाहीत, पण त्या समस्या आहेत पूर्ण तर काय कोणी करत नाही ना, काही राहणारच आहेत. पण त्यातली त्यात माझं असं म्हणणं आहे की पूर्ण व्हायला पाहिजेत. मला एक सांगा की डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील आहेत, काय वाटतं तुम्हाला? माझं तर असं हे आहे की
काही लोकांचं असं म्हणणं आहे की आढळरावांच्या बाबतीमध्ये थोडं लोकांचं हे झालं आहे की थोडंसं चेंज पाहिजे असं लोकांचं काहींचं म्हणणं आहे. म्हणजे थोडंसं माझ्या स्वतःच्या याच्याप्रमाणे. पण आमचं असं म्हणणं आहे की ही फाईट अशी होणार आहे की कोण येईल हे आज नाही सांगता येणार. टक्करची फाईट आहे का? हा, टक्करची फाईट आहे आणि ती कोण येईल आज तर सांगूच शकत नाही. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हेचं मला असं वाटतं की थोडा तरुण वर्ग आहे ना, थोडा आकर्षित झालेला आहे, एवढाच माझा विषय आहे. मला काय सांगता येत नाही की त्यांना किती अनुभव आहे, काय आहे काय नाही, हे नाही सांगता येणार. पण एक अशी आहे की जोराची टक्कर राहणार यांची दोघांची. मग आता समाधानी आहात का तुम्ही? आता समाधानी आहात का? मी समाधानी आहे, माझं स्वतःचं मी समाधानी आहे. आणि मला त्यांच्याबद्दल आढळरावाबद्दल खूप समाधान वाटते. त्यांनी घेतलं होतं गाव आमचं दत्तक, काही कामं झालेत, काही राहिलेत. मग मला एक सांगा, आता हा प्रश्न आहेच आहे, पण आता लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, देशाचा विचार करायचा आहे लोकसभेच्या संदर्भात. मी आता एक शेवटचा प्रश्न विचारतो का, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? हे पहा, आता रोज आम्ही सिरियलवर बघतोच, त्यांचं काय चाललंय, नुसतंच भांडण चाललंय. हां, मी तुमच्यावर आरोप करायचे, तुम्ही माझ्यावर आरोप करायचे, हे तुम्हाला किती पटतं? हां, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, पुढाऱ्यांनी किंवा देशाच्या नेत्यांनी काय करायला पाहिजे, एकमेकांवर आरोप करून नाही चालवलं पाहिजे. किंवा तुम्ही काय बोलताय आणि मी काय बोलतोय हे नुसतं नाही, त्यांनी करून दाखवलं पाहिजे काय करायचं ते. मी आता हे काही बरेचसे प्रश्न असे आहेत, मोदी साहेबांनी पण बरेचसे आश्वासनं दिलेली आहेत, पण ती पूर्ण नाही झाली असं समाजाचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? माझं स्वतःचं मत आहे, फक्त काय माहिती आहे का, थोडा लॉलीपॉप दाखवलेला आहे, पण तो पूर्ण काही खायला भेटलेला नाही कोणाला. समजलं ना, माझं एवढंच म्हणणं आहे. मग काय भाजप सरकारला अजून वेळ द्यायला पाहिजे का? विषय असा आहे, भाजप सरकारला वेळ दिला आणि बघितलं तर 5 वर्षातला वेळ होता ना, त्याच्यामध्ये जर 100% जर काहीतरी झालं असतं तर आपल्याला वाटलं असतं अजून 5 वर्षात ते नक्कीच 100% अजून पूर्ण करतील म्हणून. त्यांच्या अगोदर एक सरकार होतं, ते अनेक वर्ष होतं असं म्हटलं जातं, ते किती टक्के यशस्वी आहे? ते ना अर्थकारणाच्या बाबतीत पूर्ण यशस्वी होतं. माझं स्वतःच्या याच्याप्रमाणे अर्थकारण होतं, जी आपण समाजाचं जे म्हणतो ना, जे रेसिपी आता बँकेचं जे तुम्ही म्हणता ना GDP वगैरे, त्यांचं कायम त्याच्यावर लक्ष असायचं. ह्या सरकारचं तसं लक्ष नाही आहे. जे आज म्हणतायत ना की बुवा चांगलं चाललं आहे, फक्त आता यांच्या सुधारणा कुठल्या चालल्या जास्त, की माझं त्यांच्या भाजपच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे, गडकरी साहेब फक्त एकच माणूस तेवढा आहे की तो परफेक्ट काम करतोय, इतर नाही. गडकरी साहेब पंतप्रधान पाहिजे का तुम्हाला? आता झाला तर माझी खूपच अपेक्षा पूर्ण होईल, महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल. आता या लोकसभेबद्दल बोलूयात आपण. एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे आहेत. कुणाचं पारडं जड राहणार यावर्षी? आज तर माझं स्वतःचं मत असं आहे, दोघांची पण फाईट आहे, थोडक्यात निवडून येतील ते, लाखाच्या लीडांनी कोणच निवडून येणार नाही. शून्य पाईन टाईप करून सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.